नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी एकनाथ पाटील तात्या. माझ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज महाराष्ट्राचा भूगोल या पाठातील कोकणातील बेटे आणि खाड्या या विषयावर मी थोडक्यात माहिती देण्याचा मी आपणास प्रयत्न करतोय. सध्या अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षातून कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या त्याशिवाय बेटे या सर्वांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला जातो. तसाच घाटांचाही किंवा बीच पुळण ज्याला म्हणतो आपण त्यांचाही क्रम विचारला जातो. तर आजच्या लेक्चर मध्ये मी कोकणातील बेटे आणखी खाड्या यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे थोडक्यात क्रम मी तुम्हाला सांगतो. त्याआधी आपल्याला कोकण विभागाविषयी थोडक्यात माहिती मिळू देत मित्रांनो. बघा की महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग मानले जातात. मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत जाईन. 3 प्राकृतिक विभागामध्ये कोकण हा एक कोकण किनारपट्टी हा एक प्राकृतिक विभाग आहे. त्यानंतर पश्चिम घाट किंवा सह्याद्री आहे आणि पूर्वेकडे दख्खनचं पठार किंवा महाराष्ट्राचा पठारी प्रदेश आहे. तर त्यापैकी 3 प्रादेशिक विभागांपैकी कोकण विभाग याचं क्षेत्रफळ आहे बघा मित्रांनो. अगदी हा प्रशासकीय महाराष्ट्रात जे 6 प्रशासकीय विभाग आहेत त्यामध्ये सुद्धा कोकण विभाग त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 30,728 चौरस किलोमीटर, जे की 9.98% आहे मित्रांनो. पुऱ्या जर महाराष्ट्राचं 3,07,713 या लेक्चर मध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न मिळणार आहेत. असे प्रत्येक वाक्य हा एक प्रश्न असेल माझा, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका मित्रांनो. फक्त पीपीटी शो पेक्षा हे सुद्धा तुम्हाला खूप मजा येईल या लेक्चर मध्ये. तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात 3ऱ्या क्रमांकाला आहे. आणि त्यातलाच 6 प्रशासकीय विभाग जे आपण म्हणतो महाराष्ट्रातले 6 प्रशासकीय विभाग त्यापैकी कोकण हा एक प्रशासकीय विभाग आहे ज्याचं क्षेत्रफळ आहे 30,728, जे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळात 9.98 किंवा सरासरी 10% समजा. हे 3,07,000 जर दिसत असेल तरी तर 30,000 30,000 गुणिले 10 म्हटलं तर 3 लाख, सरासरी 10% लक्षात ठेवा. एक्झॅक्टली 9.98% मित्रांनो. तर कोकण विभागात 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. मी तुम्हाला पहिला प्रश्न सांगेन असा की कोकणातील जिल्ह्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम असलेला पर्याय ओळखा, असा जो यावेळी प्रश्न येईल. तर कधी कधी आपण खाड्या आणखी नद्या जे आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत त्याआधी विचारला जाईल की जिल्ह्यांचा क्रम ओळखा. तर त्यासाठी बघा जिल्हे आपल्याला माहिती असावेत. मी तुम्हाला सहज माहिती करून देईन इथं. बघा असं अगदी नकाशा तुम्हाला नंतर दाखवीन मी, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो. आपल्याला इथं परीक्षेची तयारी करायची आहे. तर अगदी कोकण विभागातील उत्तरेकडील जिल्हा कोणता? पालघर, जो की 1 ऑगस्ट 2014 निर्मिती झाली विजय नाटा समितीच्या शिफारशीनुसार. हा प्रश्न लक्षात ठेवा. कुठल्या जिल्ह्याच्या विभाजनातून? ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून. आणि हा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा. सध्या जानेवारी 2024 अखेर महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि जिल्हा परिषदा किती आहेत? 34. मुंबई शहर, मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत, कारण पूर्ण नागरी जिल्हे आहेत ते. तर हे लक्षात घ्या की पालघर हा 36वा जिल्हा आहे किंवा महाराष्ट्रातील सर्वात शेवटी किंवा अलीकडील जिल्हा. पुढच्या काळात आणखी जिल्हे तयार होतील त्यावेळी आपण पुढचं बघू. तर हा कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील पालघर जिल्हा. क्रम लक्षात घ्या, उत्तरेकडून आपण दक्षिणेकडे येतोय. त्यानंतर झाला ठाणे जिल्हा, जो की ठाण्यातूनच पालघर. ठाण्यानंतर आपण बघतो की मुंबई उपनगर. आता नेहमी लक्षात ठेवा, एक सांगतो तुम्हाला की आपल्याला मुंबई उपनगर पहिल्यांदा की मुंबई शहर पहिल्यांदा, हा एक गोंधळ होतो विद्यार्थ्यांचा. मी त्याबद्दलची पण आयडिया तुम्हाला सांगेन थोडक्यात. बघा की मुंबई उपनगर, उत्तर उ वरून उत्तर लक्षात ठेवा. आपण उत्तरेकडून येतो ना, तर उत्तरेला उ वरून पहिल्यांदा मुंबई उपनगर हाच जिल्हा येईल. आता परत असं म्हणू नका की मुंबई शहर की मुंबई उपनगर. तर पहिल्यांदा उत्तरेकडे कोणता जिल्हा येईल? मुंबई उपनगर. आणि त्यानंतर येईल मुंबई शहर. त्यानंतर येतो रायगड, त्यानंतर येतो रत्नागिरी आणि सर्वात दक्षिणेकडे येतो सिंधुदुर्ग. मित्रांनो हे क्रम आपल्याला माहिती हवेत, लक्षात घ्या. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकण प्रशासकीय विभागातील 7 जिल्हे आहेत. आणि यातला जर परत आणखी प्रश्न तुम्हाला करायचे झाले, आता बघा की परीक्षा पद्धती खूप वेगळी येऊ लागले. आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. आपण नेहमी बघतो बघा अहमदनगर, जो नाशिक प्रशासकीय विभागात आहे. आता तुम्ही असे प्रश्न तयार करा मित्रांनो, पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला आणखी माहिती देत जाईल.
की फक्त बाराखडी करायची नाही, आपल्याला अभ्यास करायचा इथून पुढे, आणखी स्मार्ट वर्क करायचं आहे. त्यामुळे आता लक्षात घ्या की महाराष्ट्रातील आकारमानाने किंवा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर, ज्याचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. मित्रांनो, भरपूर पाठांतर आहे. 17,048 आणि जो क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा हे आपल्याला माहिती होतं. आणि सर्वात लहान जिल्हा कोणता महाराष्ट्रातील? मुंबई शहर, ज्याचं क्षेत्रफळ केवळ 157 चौरस किलोमीटर आहे. परंतु बघा, हे आपल्याला ढोबळमानानं इथून मागच्या परीक्षणात आलं. आता तुम्हाला असे प्रश्न येतील की 6 प्रशासकीय विभाग देतील आणि त्या प्रत्येकावर प्रत्येक परीक्षेत वेगळा प्रश्न येईल की कोकण विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता, सर्वात लहान जिल्हा कोणता, किंवा कोकण विभागातील, जसं आपण म्हटलं उत्तरेकडून दक्षिणेकडे जिल्ह्यांचा क्रम लावा. उद्या असं विचारतील कोकण विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम असलेला पर्याय ओळखा. काही विचारू शकतात मित्रांनो. तर बघा की आता कोकण विभागात रत्नागिरी हा सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे, साधारणतः 8,208 चौरस किलोमीटर. आणि मुंबई शहर, जो की कोकण विभागातील आणि महाराष्ट्रातील देखील आकारमानानं सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर. किती वैशिष्ट्य मिळतात. मुंबई उपनगर जर बघितला 20,980 आकडा. काय आहे मित्रांनो? लोकसंख्येची घनता. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचं शहर कोणतं? जिल्हा कोणता? मुंबई उपनगर 20,980. आणि एकही तालुका नसलेला जिल्हा कोणता? मुंबई शहर. मुख्य विषयाकडे येण्यापूर्वी इतके सगळे प्रश्न सांगतोय. ठाणे सर्वाधिक महानगरपालिकांचा जिल्हा. महाराष्ट्रात सर्वाधिक 6 महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यात आहेत मित्रांनो. आणि तो पहिल्यांदा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता, जो की ठाण्याचं पालघर मध्ये विभाजन झाल्यानंतर ठाणे आणि पालघर, आता पुणे जिल्हा सर्वाधिक लोकसंख्येचा महाराष्ट्रातील जिल्हा बनलेला आहे. असे बरेचसे प्रश्न मित्रांनो आपल्याला येऊ शकतात. तर आता मी मुख्य विषयाकडे बोलतो. तुम्हाला माहिती झाली असेल की जिल्ह्यांचा क्रम मी तुम्हाला थोडक्यात सांगितला. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याच क्रमानं तुम्ही जिल्हे लक्षात ठेवा. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यामध्ये आता तुमचा गोंधळ होणार नाही अशी मला खात्री वाटते. उत्तरवरून उप लक्षात ठेवा. मुंबई उपनगर कुठल्या दिशेला आहे? उत्तरेला. आणि त्याच्या खाली मुंबई शहर. आणि कोकणातील अति उत्तरेकडील जिल्हा कोणता? पालघर. अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. अशी तुम्हाला थोडक्यात माहिती असावी. आणि हे आपण बघितलं की कोकण प्रशासकीय विभाग आकारमानाने हा साधारणतः 30,728 क्षेत्रफळ. पाठांतरच करा आणि ते 9.98% महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाशी प्रमाण सांगतं. आता आपण कोकणातील बेटांकडे जाऊया, जो की आजचा मी विषय तुम्हाला ह्या सुरुवातीला मी बोललेलो होतो तो आपण बघूयात. पहिल्यांदा थोडक्यात प्रेझेंटेशन देतो तुम्हाला. बघा मित्रांनो, माझ्या समोर आता हे जिल्हे, मी मागाशी तुम्हाला जे जिल्हे सांगितले हे जिल्हे आहेत. हा अति उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे? पालघर. त्यानंतर आहे ठाणे. हा आहे मुंबई. आता सांगा तुम्ही मुंबई उपनगर. मी नुसतं उप लिहितो म्हणजे मुंबई उपनगर तुम्हाला कळेल. त्यानंतर हा आला मुंबई शहर. हा आला रायगड. एकदा जिल्हे बघून घ्यानंतर तुम्हाला मी पेटे सांगतो. हा आला रत्नागिरी आणि हा सगळ्यात दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग. माझं या आधीचं लेक्चर सुद्धा आपण बघितलं असेल की मी तुम्हाला बॉर्डर सगळ्यात चांगल्या सांगितल्या आहेत. बघितला नसाल तर तात्यांचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जे खूप तुम्हाला चांगली माहिती बेसिक तुम्हाला सांगितली आहे. तर आता बघा, मी बेटांचा क्रम सांगतोय तुम्हाला. साधारणतः 10 बेटांचा अभ्यास करा तुम्ही. याच्या बाहेर शक्यतो प्रश्न येत नाही. 10 बेटांचा. आणि त्यातही आपल्याला 3 जिल्हे बघायचे आहेत, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग. यापैकीच ही बेट आपल्याला विचारली जातात, जी की मुंबईमध्ये पहिली 3 दिसतात तुम्हाला. बघा की मढ, साष्टी, मुंबई. हा क्रम चुकू नका मित्रांनो. मढ, साष्टी आणि मुंबई. साष्टी म्हणजे सालशेत सुद्धा म्हणतो, 66 याच्यावरून तो शब्द आलेला आहे. मढ, साष्टी, मुंबई. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला खूप डिटेल सांगत जाईन. तर हे मुंबईतील पहिली 3 बेट. असं ज्यावेळी तुम्हाला पूर्ण लक्षात येत नाही त्यावेळी तुम्ही काय करा, जिल्हावार करा. फक्त मुंबई उपनगर आणि मुंबई शहर याच्यातले तुम्ही बघा. मढ, साष्टी, मुंबई ही 3 बेट झाली. त्यानंतर आपण बोलूया रायगडकडे. ठाण्याचं नाही विचारत घ्यायचं. रायगडमध्ये जाताना आपण कुलाबा, जे की जुनं रायगडचं नाव सुद्धा कुलाबाच होतं. कुलाबा, घारापुरी इथं लेणी आहेत.
कुलाबा, घारापुरी, उंदेरी, खांदेरी, जंजिरा, कासा हे झाले रायगड मधील जिल्हे. इथपर्यंत बघा. कुलाबा, घारापुरी, उंदेरी, खांदेरी, जंजिरा, कासा इतके झाले रायगड मधील. आणि राहिलेला एक जो आहे कुर्टे बेट, कुर्टे बेट जे आहे ते सिंधू. माझ्याकडून काही चुकून शब्द वेगळा गेला तर तेवढं माफ करा, कारण इतकं लेक्चर बोलताना एखादा शब्द खाड्या बेट्या असं म्हणताना बेटाला खाडी किंवा खाड्याला बेटा असं काही चुकून झालं तरी मला कमेंटमध्ये कळवा, मला समजून घ्या. तर हे लक्षात घ्या मित्रांनो. बेटांचा आता मी तुम्हाला क्रम सांगितला. सिंधुदुर्ग मध्ये कुर्टे बेट आहे. आणि असा प्रश्न नेहमी विचारायचा आमच्या वाली परीक्षेला की मालवण किल्ला सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर बांधण्यात आलाय, तर ते कुर्टे बेट. कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आलेला आहे. हे लक्षात आलं का मित्रांनो तुम्हाला? बेटे मढ. आता मी तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सांगतो. मढ, साष्टी, मुंबई हे झाले मुंबईतले 3 बेटे. मढ, साष्टी, मुंबई. त्यानंतर आले आपण रायगड मधले बघूयात. ते 6 आहेत बघा. कुलाबा, घारापुरी, त्यानंतर आहे उंदेरी, खांदेरी, जंजिरा, कासा. अगदी पाठच करा. कुलाबा, घारापुरी, उंदेरी, खांदेरी, जंजिरा, कासा. आणि राहिलेला कुठला आहे? कुर्टे. हे असं तुम्हाला बेटांबद्दल माहिती लक्षात राहील का? मी तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे जिल्ह्यांचाही क्रम सांगितला. मगाशी तुम्ही सगळं ऐकला की हा उत्तरेकडचा जिल्हा. आता क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा जिल्हा कोणता कोकण विभागातला? रत्नागिरी होता. आणि सगळ्यात लहान जिल्हा मुंबई शहर. हे म्हणजे हा तुम्हाला क्रम सुद्धा लक्षात राहायला पाहिजे बघा. एक शॉर्ट फॉर्म तुम्ही करायला हरकत नाही. बघा लक्षात येतं का? र, रा, पा, शी म्हणजे हे 4 झाले. रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर. म्हणजे उद्या तुम्हाला असा प्रश्न जर आला की कोकण प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम सांगा, तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. असे आता तुम्ही काहीतरी असं शब्द वाक्य वगैरे असं बनवताना त्यापेक्षा तुम्ही काय करा, माझी स्टाईल सांगतो शॉर्टकट्सची. कारण लेक्चर्स घ्यायला येतो तर आम्ही काहीतरी तयारी करून आलेलो असतो मित्रांनो. तर असं काहीतरी पहिली अक्षर घ्या आणि त्या पहिल्या अक्षरांचा जसं की मी महात्मा फुलेंचा तुम्हाला समाज सुधारकांविषयी माहिती दिलेली होती. तृ, छ, ब्रा, बी, गोष्याचा इसा, तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा वगैरे असं आणि सार्वजनिक सत्यधर्म हे जे तुम्हाला क्रम सांगितलाय मागच्या लेक्चर्स मध्ये तुम्ही ते बघितलंय. किंवा कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. गुराम, छजा, पत्रिमी गुजरात पासून तिकडे मिझोराम पर्यंत. हे पहिले अक्षर घ्या. 8 राज्यातून जाते हे लक्षात घ्या. कर्कवृत्त. तसं इथं तुम्हाला मी काय सांगितलं? र, रा, पा, सिन, ठा, मु, उ, मुसी म्हणजे मुंबई उपनगर, मुंबई शहर. ह्या काय सांगितला क्रम कशासाठी ते माहिती लक्षात घ्यावी. क्षेत्रफळानुसार कोकण विभागातील जिल्ह्यांचा उतरता क्रम म्हणजे सर्वाधिक रत्नागिरी 8208 आणि मुंबई शहर 157. हा क्रम आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. जे की इथं जिल्हे तुम्हाला दाखवले. बेटा तुम्ही वहीच्या पानावरती साधी रोज प्रॅक्टिस करा. एक रेषा काढायची. आपल्याला नकाशा पण तुम्ही अभ्यास कराच, कारण उद्या आकार विचारतील तुम्हाला. म्हणजे विचारले जातात मुख्य परीक्षेला की हा आकार कोणत्या जिल्ह्याचा आहे किंवा जिल्हा ओळखा, प्रशासकीय विभाग ओळखा. प्रशासकीय विभागात कुठल्या किती जिल्हे आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय किंवा तुम्ही सातत्याने करत राहा. पुढच्या काळात तुम्हाला आणखी सांगत जाईल. तर हे बेटांबद्दल परत एकदा बघू आपण. मढ, साष्टी, मुंबई हे मुंबई मधले आले. रायगड मधले आले कुलाबा, घारापुरी, उंदेरी, खांदेरी, जंजिरा, कासा आणि कुर्टे. कासावरून कास एक नाव लक्षात ठेवा. सातारा जिल्ह्यातलं कास पठार. हल्ली पर्यटनावरती प्रश्न विचारले जातात. आपण नेहमी तुलनात्मक अभ्यास करायला शिकायचं मित्र. असं काही मिळालं तर पुढे आपल्याला माहिती. जसं खाड्यांमध्ये मी तुम्हाला आणखी काही चांगलं मजेदार गोष्टी सांगायला बघीन. तर हे झालं बेटांबद्दल. आता आपण वळूया. पुढचा टॉपिक आपला आहे तो आपण खाड्यांबद्दल. आता खाड्यांचा अभ्यास करताना खाडी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असावं लागतं मित्रांनो. खाडी तुम्ही नेहमी बघता आपण आता, कारण त्याच्यात काही तुमचा गैरसमज होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे खाडी म्हणजे काय. नेहमी आपण लहानपणापासून म्हणजे अगदी 4थी 5वी पासून ऐकत आलो की खाडी म्हणजे काय. भरतीच्या वेळी नदीमुखातून समुद्राचे पाणी
नदी आत जिथपर्यंत शिरते तो भाग म्हणजे खाडी. लक्षात आलं का मित्रांनो? आता हा इकडे समुद्र आहे, इकडून नदी येते. हे नदीचं मुख. मुख म्हणजे काय? लक्षात घ्या, सोर्स म्हणजे मुख नव्हे, तर नदी जिथं एंड म्हणावं लागेल आपल्याला, समुद्राला जिथं मिळतं तिथं माऊत किंवा नदीचं मुख म्हणतात. हा जर समुद्र मानला आणि ही नदी आली तर हे नदीचं मुख आहे मित्रांनो. थोडस लक्षात घ्या, उगमाला अगदी बिंदू असतो, नदी येते त्यावेळी मोठी असते. कोकणातील नद्या लांबीनं अतिशय शॉर्ट आहेत. अगदी तुम्हाला सांगायचं तर कमीत कमी जास्तीत जास्त लांबी 126 किंवा 154 किलोमीटर वैतरणाची सांगितली जाते, उल्हासची सांगितली जाते. आता यात पण गोंधळ आहे, वैतरणा की उल्हास, तो आपण पुढच्या काळात नदी प्रणाली शिकवताना मी तुम्हाला गोंधळ दूर करीन. तर कोकणातील नद्या अतिशय कमी लांबीच्या आणि तीव्र डोंगर उतारावरून येतात. तीव्र, परत मला माहिती आणखी सुचत जाते इकडं, कारण पश्चिम घाट किंवा सह्याद्री, प्रश्न वेगळा लक्षात ठेवा, हा पठारावरील आणि कोकणातील नद्यांचा जलविभाजक मानला जातो. पश्चिम घाट किंवा सह्याद्री, कारण बघा की इकडं पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्या आहेत, गोदावरी, भीमा, कृष्णा आपण बघतो, आणि इकडे कोकणातील नद्यांची लांबी अगदी कमी, म्हणजे दमणगंगा, वैतरणा, उल्हास पासून जर बघितलं तर तेरेखोल पर्यंत दक्षिणेकडे अगदी, तेरेखोल तर खूपच कमी लांबीची, म्हणजे उत्तरेकडे थोड्या जास्त, उल्हास नदी खोरा वगैरे थोडं मोठं आहे, आणि इकडे अगदीच कमी लांबीचे असतात, आणि ह्या अगदी समांतर वाहत येतात. बघा तुम्हाला मी दुसरा प्रश्न सांगतो इथं, की या नद्या अगदी समांतर वाहत येतात. आपण जर बघितलं वरती उल्हास पासून दमणगंगा पासून तेरेखोल पर्यंत ह्या ज्या काढल्यात नद्या, ह्या अशा समांतर येतात बघा, कमी लांबीच्या आहेत, तीव्र उतारावरून वाहत येतात, त्यामुळे त्यांचं खनन कार्य नक्कीच मोठं आहे. आणि त्यामुळे काय झालंय मित्रांनो, की एक समांतर पद्धतीने असं यांचं खनन कार्य आहे, समांतर पद्धतीने यांचं असं खनन कार्य आहे प्रत्येकाचं, आणि त्यामुळे जो काही किनारा बनतो त्याला आपण म्हणतो रिया प्रकारची किनारपट्टी. कोकण किनारपट्टी कुठल्या प्रकारची आहे मित्रांनो? वेगळा प्रश्न, आपण खाड्यांकडे वळणारच आहोत. रिया प्रकारची किनारपट्टी आहे. लक्षात आलं का? रिया याचा अर्थ काय? रिया म्हणजे काय की समांतर, सलग आणि समांतर अशा कमी लांबीच्या नद्या ज्या वाहत येतात, आणि त्यांनी त्यांच्या खनन कार्यानं जे काही झालेलं आहे बघा, ह्या अशा नद्या वाहत आल्या, आणि इकडं हा समुद्र आहे, अरबी समुद्र आहे, हे लक्षात घ्या. इकडं हा सह्याद्री आहे, आणि या कोकणातील नद्या वाहत येतात, आणि या नद्या सलगपणे आणि समांतर, समांतर तुम्हाला पॅरल लक्षात येतं, कमी कमी अंतरावरनं एकमेकाला अशा समांतर वाहत येतात. भरपूर नद्या आहेत, आणि या नद्या त्यांच्या खनन कार्यानं समांतर पद्धतीनं जो काही किनारा तयार करतात त्याला म्हणतो आपण रिया किनारपट्टी. महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी आहे 720 किलोमीटर. मैलात पण विचारतील उद्या, लक्षात ठेवा, साधारणतः 450 मैल माहिती असावं मित्रांनो. कन्व्हर्शन विचारतात, हायवे करताल किलोमीटर मध्ये पाठ आहेत, तुम्हाला उद्या मैलात विचारतील, तर तेही कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा, 1 मैल आणि 1 किलोमीटर याचं काय असतं ते. तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबी, मला जसं जसं सुचेल तसं मी सांगत जातो तुम्हाला भरपूर प्रश्न मिळतील माझ्याकडून. 720 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे. कोकण किनारपट्टीची उंची आपल्याला, रुंदी माहिती आहे, लांबी माहिती आहे, उंची माहिती आहे का हो मित्रांनो? तर उंची सुद्धा माहिती असावी. साधारणतः 15 ते 275 मीटर पर्यंत त्याची उंची आढळते. जसं की खलाटी आणि वलाटी म्हणतो. खलाटी म्हणजे समुद्राकडील बाजू, ही असते ती खलाटी असते, समुद्राकडील बाजू, इकडं उंची कमी असते, आणि वलाटी म्हणजे घाटाकडची बाजू, इकडं वलाटी, थोडं समजून घ्या, ती उंच असते. तर ही सरासरी उंची विश्वकोशात सांगितलं, एकदा बघून घ्या. विश्वकोशात अगदी टॉलेमी पर्यंत आपण गेलेलो असतो. टॉलेमी हा जो ग्रीक भूगोलतज्ञ होता, खगोलतज्ञ, टॉलेमी हा शास्त्रज्ञ, ज्यानं पृथ्वी चौरस आहे असं म्हटलेलं कधी काळी, नंतर कोपर्निकस वगैरे आले. तर हे काय तुम्हाला इतकं डीप विचार नाहीत, पण टॉलेमीनं काय म्हटलं कोकणाला हेही माहिती असू देत. उत्तर कोकण जो आहे त्याच्या पलीकडे, म्हणजे पालघरच्या पलीकडे काय आहे? गुजरात आहे. तर उत्तर कोकण आणि गुजरात या भूमीला टॉलेमीनं लाराकी असं म्हटलेलं होतं. लाराकी. उत्तर कोकण आणि गुजरात याला लाराकी म्हटलं. आणखी दक्षिण कोकणला टॉलेमीनं आराकी असं म्हटलंय. कधीतरी राज्यसेवेला वगैरे हे प्रश्न येतील, युपीएससीला येतील. कुणी लाराकी आणि आराकी हे भाग तुम्हाला कुठल्याच पुस्तकात मिळणार नाहीत मित्रांनो, ह्याला वाचनच लागतं. तर हे टॉलेमीनं म्हटलंय. उत्तर कोकण, उत्तर कोकण म्हणजे कुठलं समजूया आपण? रायगडच्या पलीकडचं, पालघर पर्यंत, आणि त्याच्या पलीकडे गुजरात राज्य आलं. तर गुजरात राज्य व उत्तर कोकण याला टॉलेमीने
लाराकी असं म्हटलं. आणि दक्षिण कोकणला टॉलेमी यांनी काय म्हटलं, आराकी. रिपीट करतोय तेवढं पाठ व्हायला पाहिजे तुम्हाला म्हणून, बाकी काही उद्देश नाही. तर हे मित्रांनो आपल्याला नेहमी माहिती पाहिजे. आपण तुम्हाला आता रिया किनारपट्टी कळली, आता दंतूर किनारा सुद्धा तुम्हाला कळावा. दंतूर किनारा हा एक नेहमी विचारलं जातं की तुम्ही वाचता फक्त, कारण मला कुठल्या लेक्चरला काय सुचेल सांगता येत नाही, म्हणून मी तुम्हाला सुचतंय ते सांगतो. दंतूर किनारा म्हणजे काय की जर अगदी सरळ रेषेत नसलेला ओबडधोबड किनारा, वाकडा तिकडा किनारा असंच समजून घ्या, त्याला आपण दंतूर किनारा म्हणतो. तो सरळ रेषेत नसतो आणि तो कसाही ओबडधोबड आणि वाकडा तिकडा असतो, त्याला दंतूर किनारा ढोबळ व्याख्या. आणि रिया किनारपट्टी म्हणजे सलग वाहणाऱ्या नद्यांनी, समांतर आणि सलग वाहणाऱ्या नद्यांनी खणून तयार केलेला किनारा म्हणजे रिया किनारपट्टी. आणि त्याशिवाय कोकणाला काय म्हणतात, परशुरामाची भूमी. परशुराम कोण आहे, सगळ्यात मोठं पात्र परशुराम. परशुरामाची भूमी काय म्हणतात, जमदग्नी ऋषींचा पुत्र, रेणुका मातेचा पुत्र परशुराम. त्यांनी बाण मारला आणि समुद्र मागे हटवला आणि तपासाठी भूमी पाहिजे म्हणून. आणि त्यांनी जिथं बाणाचं टोक पडलं तिथून समुद्र मागे हटला आणि तिथून पुढे जो किनारा आहे त्याला आपण कोकण म्हणतो. म्हणून कोकणाला परशुरामाची भूमी म्हटली जाते. लोटे परशुराम, आपण जर चिपळूण जवळ गेला तर तिथं मंदिर आहे परशुरामांचं. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो की परशुरामांचं मंदिर लोटे परशुराम, तिथं MIDC आहे मोठी चिपळूणला. त्यानंतर बघा की अपरांत असं पण तुम्ही वाचलेलं असतं. कोकणाला काय म्हणून ओळखलं जातं मित्रांनो, अपरांत. अपरांतचा अर्थ काय की दिशा ज्ञान पहिल्यांदा माहिती पाहिजे. अपरा, अपरा म्हणजे पश्चिम दिशा, अपरा अधिक अंत. अंत म्हणजे शेवट किंवा टोक आपण म्हणतो. अपरांत, कोकणाला अपरांत म्हणतात. अपरांत म्हणजे पश्चिमेकडची भूमी. म्हणून कोकण कुठे आहे, किनारपट्टी पश्चिमेला, त्याच्या पूर्वेला काय आहे सह्याद्री आणि त्याच्या पूर्वेला पठार. असे हे संकल्पना क्लिअर केला तर तुम्हाला पाठांतर करायची सुद्धा वेळ येणार नाही. अपरांत, अपरांत म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरण तयार झालं. अपरा म्हणजे पश्चिम दिशा, अपरा. प्राची म्हणजे पूर्व दिशा, तसं अपरा म्हणजे पश्चिम दिशा. आणि त्या अपराच्या अंताला असलेली भूमी म्हणजे कोकण, परशुरामाची भूमी काही म्हणू शकता. इतकं सगळं तुम्हाला छान सांगितलं. रिया म्हणजे काय कळलं, दंतूर म्हणजे काय कळलं, अपरांत कळलं, परशुरामाची भूमी कळली. तर आता मला वाटतं आपण खाड्यांकडे वळूयात. भरपूर वेळ घेतला तुमचा मित्रांनो, तर आपण खाड्यांमध्ये वळू थोडक्यात. तेही पहिल्यांदा थोडक्यात सांगतो की नंतर प्रेझेंटेशन देतो तुम्हाला. त्याच्यात काही शॉर्ट फॉर्म्स आपण बघूयात. इथं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे माझ्या टेक्निकल टीमनं, तुम्हाला खूप चांगलं दिसेल. असं सांगत गेलो तरी कळेल. आता पालघर जिल्हा आला, तिथं मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो आणि की नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कारण असं सांगत गेलं तर पहिल्यांदा खाडी जिल्हा असा वेगळा वेगळा तुमचा गोंधळ होईल. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा समोर आणतो आणखी मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित. तर साधारणतः आजच्या ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला 22 खाड्या आणि त्याच्या जोडीला असलेल्या 22 नद्या, नद्यांवरच्या खाड्या. काही ठिकाणी आपण खाडी म्हणजे काय हे बघत होतो, हे थोडक्यात तुम्हाला सांगतो अगोदर. तर बघा की आजच्या लेक्चर मध्ये काही ठिकाणी शॉर्टकट्स येतात लेक्चरमध्ये, मी बघतो अगदीच मोजक्या 9-10 खाड्या येतात. तर एवढ्यावर मित्रांनो आता चालणार नाही. तुम्हाला किमान ह्या एवढ्या ज्या आता दिलेल्या 22 भविष्यात आणखी वाढतील, कारण एवढ्याच नद्या नाहीत. तर ह्या पुढे हे तेरेखोल पर्यंत आपण बघितलं तर डहाणू पासून तेरेखोल खाडीपर्यंत आपण ह्या 22 खाड्या अभ्यासणार आहोत. ज्या की पालघर मध्ये 3 आहेत, इथं वसई खाडीपर्यंत. त्यानंतर ठाणे खाडी पण आहे इथं ठाणे जिल्ह्यात, मी तुम्हाला नंतर सांगेन. मुंबई जिल्हावार आपण घेऊया, जिल्हावार मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, आणखी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील साधारणतः 22-23 खाड्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्या कशा आहेत हे तुम्हाला मी सांगेन. आधी खाडी म्हणजे काय सांगतो, आपण तिथूनच एवढं लेक्चर मोठं घेतलं. खाडी म्हणजे भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नदी मुखातून नदीत आत जिथपर्यंत येते त्या भागाला खाडी म्हणतात. ही ढोबळ व्याख्या आपण ऐकली. परंतु जिथं नदी नसते तिथे देखील खाडी असते. नीट लक्षात घ्या मित्रांनो, जिथे नदी नसते तिथे खाड्या. आणखी एक सांगतो, खाड्या हे केवळ पश्चिम किनारपट्टीवरील नद्यांचं भूरूप आहे खाड्या. कारण का, त्या जोरात
वाहतात, आणखी खनन कार्य मोठं करतात. तिथं ते जिथं सखल भाग तयार होतो तिथं समुद्राचं पाणी घुसतं आणि ती खाडी तयार होते. पूर्वेला दिसतं का? तसं नाही. तिथं पूर मैदान आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की डेल्टाच, त्रिभुज प्रदेश मित्रांनो. पूर्वेकडील नद्यांचं भूरूप कोणतं आहे महत्वाचं? त्रिभुज प्रदेश, गंगेचा त्रिभुज प्रदेश. जसं की आपण सुंदरबन वगैरे म्हणतो, सगळ्या ज्या पूर्वेला जाणार, कारण त्या सावकाश जातात. बघा की गोदावरीची लांबी जर बघितली 1650 किलोमीटर, आणि इकडे जर उल्हास वगैरे बघितली अगदीच मोजकी 130च्या आसपास, 124. काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वेगळी वेगळी माहिती मिळते. वैतरणाची 154 वगैरे अशी मिळते. तर 100-150 कुठे आणखी 1650 कुठे, त्या सावकाश रमत गमत वाहत जाणार तिकडे लांब अगदी. बघा, आणि ह्या डोंगरावरून खाली पडणे त्या समुद्राला मिळणे, हा फरक आहे मित्रांनो. ज्यावेळी आपण सह्याद्री बघतो त्यावेळी हा फरक असतो की आपल्याला एवढं लक्षात घ्या. हा जर सह्याद्री आपण मगाशी म्हटला की ह्या गोदावरी वगैरे अशा सावकाश जाणार, बंगालच्या उपसागराला मिळणार, अगदी सावकाश जाणाऱ्या नद्या. आणि त्यामुळे काय होतं की त्या भरपूर गाळ वाहून नेतात आपल्याकडून, त्यांना वेळ भरपूर असतो, सपाट मैदानावरून वगैरे वाहतात, त्यामुळे त्यांच्यासोबत गाळ जातो. आणि त्या जेव्हा समुद्राला मिळतात त्यावेळी गाळाची मोठी मैदानं तयार होतात आणि तिथंच त्रिभुज प्रदेश तयार होतो. आणि त्यामुळे त्यांना बघा की आपण म्हणतो की राईस, जसं की धान्याचं तांदळाचं कोठार, राईस बाउल ऑफ इंडिया सुचलंच मला. कशाला म्हटलं तर त्या कृष्णेचं गोदावरीचं वगैरे जे खोरं आहे तिकडे त्यांना राईस बाउल म्हणतात दक्षिण भारतात, कारण तिथं भातच पिकतं, एवढी गाळाची जमीन असते. ते तुम्हाला इकडं फक्त खाड्या मिळतात. म्हणजे हे दोन भूरूप लक्षात घ्या. कोकणातील किंवा पश्चिम किनारपट्टीवरील नद्या, त्यांचं भूरूप म्हणजे खाडी, आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचं भूरूप म्हणजे त्रिभुज प्रदेश किंवा डेल्टा, जिथं की गाळाची मैदान असतात. हा फरक, कारण त्यांची लांबी खूप आहे आणि त्या भरपूर गाळ नेतात आणि भरपूर काळ वाहतात. आणि ह्या ज्या कशा तीव्र डोंगर उतरल्यामुळे लगेच खाड्या तयार होतात. आता खाडी म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं की एक व्याख्या जी आपण पूर्वापार ऐकत आलोय की भरतीच्या वेळी नदी मुखातून पाणी नदीच्या जिथं पात्रात आतपर्यंत शिरतं त्याला खाडी असं म्हणतात. आणि जिथं मी मगाशी सांगितलं की नदी नाही अशा ठिकाणी सुद्धा खाडी आहे. अशी दोन ठिकाण लक्षात ठेवा, डहाणू आणखी राजपुरी किंवा राजापुरी पण म्हणून वाचता तुम्ही, पण राजपुरी हे ठीक आहे. डहाणू जे की पालघर जिल्ह्यात आहे, पहिली खाडी आपण आज बघणार आहोत. आणि ही जी आहे राजपुरी रायगड जिल्ह्यातली, तर यांच्याकडे नदी नाही, कुठलाही प्रवाह नाही. राजपुरीमध्ये काळ अशी नदी काही ठिकाणी वाचायला मिळते, पण नक्की माहित नाही, कारण पेपरला वगैरे वाचलं तर तिथं कोणताही प्रवाह नाही असं म्हटलं जातं. तर इथं कसं येतं मग की समुद्राचं पाणी ज्यावेळी लाटांचं खनन कार्य असतं की समुद्राचं पाणी लाटा खणत 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 जिथं खोलगट भाग तयार करतात सपाट भागावर, आणि तिथं मग भरतीच्या वेळी पाणी घुसतं, मग तिथं ही खाडी तयार होते. म्हणजे हे एक लक्षात घ्या की नुसत्याच नद्या असतील म्हणून खाड्या तयार होणार नाहीत, तर लाटांच्या खनन कार्यामुळे देखील सखल भागावरती खड्डे पडून हे खाड्या तयार झाल्यात. आणि त्याचं महाराष्ट्रातलं उदाहरण म्हणजे डहाणू आणखी राजपुरी खाडी. आता आपण क्रमानं खाड्या तुम्हाला कळल्या, अशा 22 खाड्या आपण जिल्हावार बघूयात. मी काही तुम्हाला त्यातले शॉर्टकट्स पण सांगतो. पहिल्यांदा असंच लिहून दाखवतो वाटलं तरी मी, जे की मला सोयीचं वाटतं, कारण माझं जास्त पीपीटी पेक्षा माझ्या स्वतः लिहिण्यावरती माझा खूप जोर असतो. जिल्हावार तुम्हाला दाखवतो, नंतर तुम्ही क्रमवार बघा परत सगळे. सॉरी, पहिल्यांदा आपण बघितलं पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील 3 खाड्या आपल्याला बघायच्या आहेत. त्यातली पहिली बघा, मी जर व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल इथं तर तुम्ही बघा, डहाणू, त्यानंतर दातीवरा किंवा दातीवरे, वरावरे काही म्हणा, आणि वसई. ह्या 3 खाड्या कुठल्या आहेत? पालघर जिल्ह्यातील. तुम्हाला पाठ करायची गरजच लागत नाही मित्रांनो. काहीतरी आपण शॉर्टकट गाणी तयार करा, वाक्य तयार करा. मला तर नेहमी हसायलाच येतं ते, पण पहिलं केलं तर कुणाला माझं पण हसू येत असेल, त्याबद्दल काही देणं घेणं नाही. परंतु तुम्ही असे काहीतरी पहिल्या अक्षर काढून तुमच्या पद्धतीने एकच शब्दच बनवा. पण हे 3च असल्यामुळे इथं शब्द बनवायची काही गरज नाही. पुढे आपण रत्नागिरीला 7 खाड्या जिथं आहेत तिथं आपण बघूयात. तर हे पालघर जिल्ह्यात बघा, डहाणू, दातीवरे, वसई, ह्या 3 खाड्या आहेत. मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं इथं नदी नाही. आता जोड्या येत आहे. आधी पहिल्यांदा आपण जिल्हावार पहिल्यांदा बघितलं. पालघर जिल्ह्यातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम ओळखा. प्रश्न काय विचारला मित्रांनो? पालघर जिल्ह्यातील खाड्यांचा
उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम ओळखा. त्यातली पहिली खाडी डहाणू, दुसरी दातीवरे, तिसरी वसई. वसईची केळी सुद्धा प्रसिद्ध आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर बघा की आता त्याच वेळी आपण नद्या पण बघूयात. डहाणू इथं नदी नाही, दातीवरे वैतरणा, दातीवरे खाडी कुठं आहे? वैतरणा नदीवर. वसई खाडी उल्हास नदीवर. जसं म्हणतो एक प्रश्न नेहमी ऐकून घ्या की कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंदी कुठं आढळते? उल्हास नदीच्या खोऱ्यात. उल्हास नदी खोऱ्यात कोकण किनारपट्टीची रुंदी कारण तिकडं ते तुम्ही नकाशा जर बघितला ना महाराष्ट्राचा, तिकडं कल्लेला आहे बघा थोडासा. ती उल्हास नदी आहे, तिथं खालून असं निमुळता होत कारण तिकडे कल्लेला आहे, तिकडे ती रुंदी जास्त दिसते. तुम्हाला मी नकाशाच्या वेळी दाखवेन. तर ही उल्हास नदी लक्षात आलं. पालघर मध्ये शांतपणे ऐकून घ्या, काही गडबड नाही आपल्याला. पालघर जिल्ह्यात 3 खाड्या आणखी 3 नद्या आपण बघूया. नद्या भरपूर आहेत, आणखी आपण खाड्यांचा अभ्यास करतोय. 3 नद्या नाही, सॉरी 2 नद्या. तर डहाणू इथं नदी नाही. जसं मी सांगितलं मगाशी की लाटांच्या खनन कार्यामुळे खोलगट भाग झाला, तिथं भरतीचं पाणी घुसतं, ती खाडी म्हणतो आपण. डहाणूला नदी नाही. त्यानंतर बघा दातीवरेला वैतरणा नदी आणि वसईला उल्हास. पाठ होईल का? डहाणू दातीवरे वसई, डहाणू दातीवरे वसई. 5 वेळा म्हणा, 10 वेळा म्हणा. डहाणू दातीवरे वसई, डहाणू दातीवरे वसई. आणि इकडचा पार्ट बघितला तर नदी नाही, वैतरणा उल्हास, किंवा जोड्या जुळवा. दातीवरे वैतरणा वसई उल्हास, दातीवरे वैतरणा वसई. 100 वेळा म्हणा, पाठ होत नाही तोपर्यंत म्हणा. हे पालघर जिल्ह्याविषयी. आता पुढे बघा की ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यात ठाणे हीच खाडी आहे. सॉरी इथं लिहूया आम्ही, इकडे नदी लिहायची आहे मला. इकडं ठाणे जिल्हा, ठाणे खाडी आणि इथं नदी सुद्धा उल्हासच आहे बघा. इथं तुम्हाला किती चांगली तयारी होईल की उल्हास नदीवर वसई खाडी आहे, तशीच ठाणे खाडी सुद्धा आहे. कारण हा एकच जिल्हा होता पहिल्यांदा, ठाणे जिल्हाच होता पालघर. आता असं काही डिमार्केशन आहे एवढं सांगता येणार नाही की बाबा हे इथंच अमुक आहे असं. तर हे लक्षात ठेवा, उल्हास नदीवर वसई खाडी आहे, तशीच ठाणे खाडी सुद्धा. 4 झाल्या का? हा झाला ठाणे जिल्हा. आता आपण बघूयात पुढचा जिल्हा. बघा की क्रमांक आला की मुंबई उपनगर. शांतपणे शिकवतो मी तुम्हाला. पुढचा जिल्हा आहे मुंबई उपनगर. यामध्ये 2 खाड्या आहेत. क्रमांक येतोय आपण उत्तर म्हणजे उप, हे लक्षात ठेवलंय मगाशीच तुम्ही या लेक्चरच्या सुरुवातीला. आता इथं बघा मनोरी आणि मालाड खाडी येईल. मनोरी आणि मालाड. आता कुठल्या नदीवर आहे हे पण इथंच बघूया. मनोरी जी आहे ती दहिसर आणि मालाड आहे ती ओशिवरा. या मालाड जवळच मोरवे बीच सुद्धा आहे बघा. मालाडला मोरवे बीच फेमस आहे. मुंबईत कधी फिरला, मुंबईतल्या लोकांना जर लेक्चर बघत असेल तर हे नक्कीच पडत असेल. मनोरी दहिसर नदी, मालाड ओशिवरा नदी. कुठल्या जिल्ह्यात? कारण तुम्ही क्रम पाठ कराल पण कुठल्या जिल्ह्यात हा साधा गुगली प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. मी तुम्हाला इतकं रिपीट करतो, तुम्ही अजिबात कंटाळू नका. मला माहिती आहे लेक्चर सुरुवातीपासून तुम्ही ऐकताय. अगदी वही पेन घेऊन बसा. मी सांगायला विसरलो, तुम्ही समोर वही पेन घेऊन बसा, तुम्हाला भरपूर तयारी होते माझ्या लेक्चरला. तर मनोरी दहिसर, मालाड ओशिवरा हे झाले मुंबई उपनगर जिल्ह्यातील. त्याच्या खाली आला मुंबई शहर जिल्हा. मुंबई शहर इथं एकच खाडी आपल्याला महत्वाची बघायची आहे. मुंबई शहर. मुंबई, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा बोर्ड पूर्ण दिसत असेल मित्रांनो. मुंबई शहर मध्ये एक जी महत्वाची खाडी जी आहे ती माहीमची खाडी. माहीम. आणि कुठल्या नदीवर? जी की महाराष्ट्रातली किंबहुना भारतातील पण असेल, पण सध्या तरी आपण असं लक्षात ठेवू की महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित नदी जिला आपण म्हणतो ती मिठी नदी. मिठी. लक्षात आलं का? माहीम खाडी कुठल्या नदीवर आहे मित्रांनो? मिठी नदीवर. मिठी ही, कारण सगळं इंडस्ट्रियल वेस्ट गेल्यामुळे ही म्हणजे अगदी हा अगदी विषाचा खजिना असल्यासारखा आहे मिठी नदी म्हणजे. आणि माहीमची खाडी याचा काही कौतुकाचा नाही भाग, फक्त आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून लक्षात ठेवा माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे कधीतरी विचारतील. मिठी नदीवर आहे. आणि कुठल्या जिल्ह्यात आहे? मुंबई शहर. माहीम नेहमी लक्षात आहे बघा की हे पुस्तक सुद्धा फेमस आहे. मधु मंगेश कर्णिक, त्यांनी साधारणतः 70च्या दशकात ते पुस्तक आलेलं आहे. मी वाचलेलं आहे. माहीमची खाडी. मिळालं तर नक्की वाचा.
तिथलं वास्तव चित्रण काय त्या काळात, आता तर त्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे, तर माहीमची खाडी त्या काळात लिहिलेलं होतं मधु मंगेश कर्णिक यांनी. ते पुस्तक मिळालं तर नक्की वाचा, किंबहुना नाव तरी लक्षात ठेवा, कधीतरी विचारतील मराठी व्याकरणाच्या प्रश्नातून वगैरे की माहीमची, जसं पुस्तकाने त्यांचे लेखक विचारतात माहीमची खाडी या पुस्तकाचे लेखक कोण, मधु मंगेश कर्णिक, हे लक्षात असावं. माहीमचा हलवा प्रसिद्ध आहे मित्रांनो, भूगोलात हे पण विचारलं जाऊ शकतो ते की बुधा काका, असं जोशी बुधा काका म्हणून त्यांनी तयार केले, मिठाईवाले होते जोशी बुधा काका. काही नावं अशी मी वाचनात आलेली होती, ती मी सुचत तसं मी सांगत जातो. जोशी बुधा काका बघा, हे पीपीटी मध्ये मला देता येणार नाही तुम्हाला मित्रांनो, म्हणून मी असं लिहित जातो. जोशी बुधा काका यांनी माहीमचा हलवा, तुम्ही खाल्ला ना, नसेल तर खाऊन बघा, त्याला बर्फाची मिठाई असं सुद्धा म्हटलं जातं माझ्या मतानं. तर हे भूगोलात येऊ शकतं, हे काही विषयांतर नाही आहे. हल्ली काही विचारतात, काही इन द सेन्स त्या अनुषंगानं विचारतात, जसं पर्यटन वगैरे विचारतात, तर खाद्य पर्यटन होऊ शकतं. माहीमचा हलवा प्रसिद्ध आहे, माहीमची खाडी जशी प्रसिद्ध आहे तशी माहीमचा हलवा, आणि तो कुणी तयार केलेला होता, जोशी बुधा काका. मूळ विषयाकडे बोलतो, विषयांतर जास्त करणार नाही मित्रांनो. तर आपण बघितली माहीमची खाडी बघितली, हे झालं मुंबई शहरपर्यंत. आता आपण वळू त्यानंतरच्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे रायगड जिल्ह्याकडे. रायगड जिल्ह्यात 4 खाड्या महत्वाच्या आहेत. तुम्हाला असं फक्त पाठांतरासाठी देतो, मगाचं पाठ होईल का तुम्हाला? डहाणू दाते, माझ्याकडे काही नाही बघा, डहाणू दातिवरे वसई, डहाणू दातिवरे वसई, पालघर पर्यंत थांबा. एका क्रमानं 22 पाठ करा, नंतर होतच ते. मी तुम्हाला सगळं अगदी या बाजूने त्या बाजूने बोटाची लेस बांधण्यासारखी खाड्या नदी खाड्या नदी खाड्या नदी असं करू शकतो आपण, तसं करावं लागणार तुम्हाला नंतर जोड्या जुळवण्यासाठी. पहिल्यांदा फक्त खाड्या करा, एका बाजूला नद्या करा. डहाणू दातिवरे वसई पालघर जिल्हा संपला. त्यानंतर आलं ठाणे खाडी, त्यानंतर मुंबई उपनगर मुंबई शहर, मनोरी मालाड माहीम, इथपर्यंत आपण थांबलेलो होतो. किती झाल्या बघा मित्रांनो, 3 3 6 7 खाड्या झाल्या. आता आपण रायगड मधल्या 4 खाड्या, नद्या पण तशाच तुम्ही बघितला. त्यानंतर आता बघा रायगडच्या 4 खाड्या आपण बघूया. ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे धरमतरची खाडी बघा, त्यानंतर रोहा, त्यानंतर राजपुरी आणि बाणकोट. लक्षात येतं का? दिसतं व्यवस्थित? धरमतर, माझा अक्षर नाही कळलं तरी वाचून लक्षात ठेवा, ऐकून लक्षात ठेवा. धरमतर, रोहा, राजकोट, राजपुरी, बाणकोट. वाटलं तर त्याचे पहिले पहिले अक्षर घ्या आणि त्याचं एक शॉर्ट फॉर्म तयार करा. वाटलं तर ध रो रा बा. ह्याच्यात काही गाणी बिणी तयार करू नका, एक शब्दच तयार करा, धरो राबा, धरो राबा. 100 वेळा म्हणा, 10 वेळा म्हणा, धरो राबा. धरमतर, रोहा, राजपुरी, बाणकोट. राजापुरी नाही, राजपुरीच लक्षात ठेवा. आता कुठल्या नदीवर काय आहे बघा, धरमतर जे आहे हे 100% खरं आहे मित्रांनो. अंबा, पाताळगंगा असं काही म्हणू नका, तर अंबा. कारण तुम्ही जर नकाशा बघितला, पाताळगंगा आणि अंबा, ही पाताळगंगा अशी खाली झुकलेली आहे आणि अंबा पुढे आलेला आहे. कोकणातल्या नद्या ज्यावेळी बघतो, अंबा पुढे येते अशी, आणि पाताळगंगा थोडीशी. इथं पाताळगंगाला पनवेलची खाडी आहे असं सुद्धा म्हटलं तर माझ्या वाचनात आलेलं आहे, ते पण लक्षात ठेवा. पनवेल खाडी जर रायगड मधली धरली तर ती कुठल्या नदीवर आहे? पाताळगंगा नदीवर. फक्त ऐकून ठेवा, कधी वाचन परफेक्ट खात्री पण करा. तर धरमतर खाडी जी आहे ती अंबा नदीवर. रोहा आहे कुंडलिका. नद्यांची नाव बघा, हे कसं पाठांतर होतं. राजपुरीला सुरुवातीला सांगितलं तसं नदी नाही, काही ठिकाणी काळ नदी असा संदर्भ मिळतो, पण नक्की खात्री नाही. नदी नाही सध्या तरी असं पेपरला वाचण्यात येतं की तिथं कोणताही प्रवाह नाही त्या राजपुरीच्या तिथं, पण काळ नदी लक्षात ठेवा, काही संदर्भ ग्रंथातून मिळतं. आणि बाणकोट जी आहे ही तुम्हाला पाठच पाहिजे. सावित्री नदी कुणाला माहित नाही मित्रांनो, की ती काळ रात्र आठवत असेल, 2 ऑगस्ट 2016ची. आता किती वर्ष झाली त्याला? जवळजवळ 8 वर्ष. की तो पूल महाड जवळ सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला. सुमारे 106 वर्ष जुना पूल होता आणि त्याच्यात ज्या दुर्घटना आल्या, सुमारे 40 प्रवासी त्याच्यात मृत्युमुखी पडले. आणि ती काढते हे दुर्घटना लक्षात ठेवा. जसं की पाऊस किती पडला विचारलं जातं मुंबईत त्यावेळेचा, किंवा दुर्घटना सुनामी कधी झाली, तशा अनुषंगानं महाराष्ट्राच्या भूगोलाच्या अनुषंगात असं विचारतील की सावित्री नदीवरची दुर्घटना कुठे झाली, कधी झाली. तर महाडच्या तिथं सावित्री नदीवरचा जुना पूल वाहून गेला, ही माहिती असावं थोडंसं, आपण अभ्यास करताना थोडं अवांतर वाचावं. तर हे कुठं आहे? बाणकोट जी हे आहे
खाडी ती सावित्री नदीवर आहे. लक्षात येईल का मित्रांनो? आपल्याला किती नद्या इथं बघितल्या रायगडमध्ये? 4. मी पनवेल पण तुम्हाला म्हटलेलं, लक्षात ठेवा वाटलं तरी. पनवेल ही जी आहे ती पाताळगंगा नदीवर आहे. पण ह्या आतापर्यंत ह्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. मध्य कोकणातील खाड्यांचा योग्य क्रम असलेला पर्याय ओळखा किंवा रायगड जिल्ह्यातील खाड्यांचा योग्य क्रम असलेला पर्याय ओळखा असं विचारलं जातं. किंवा याच्यात कुठली तरी एक दोन ठेवतील, रत्नागिरीतल्या वेगळ्या घेतील. ह्यासाठी आपल्याला हे पाठांतर असणं गरज आहे. कसा क्रम लक्षात ठेवा? ध रो रा बा. धरमतर, रोहा, राजपुरी, बाणकोट. आणि नद्या कशा बघितल्या? अंबा, कुंडलिका, नदी नाही, सावित्री. आणि जोड्या जोडा म्हटलं तर धरमतर, अंबा, रोहा, कुंडलिका, त्यानंतर राजपुरी, नदी नाही, बाणकोट, सावित्री. लक्षात आलं का मित्रांनो? तर पुढे जाऊयात आपण व्यवस्थित. ते बऱ्याचदा तुम्ही पाठांतर करा, आपल्याला काही पळवायचं नाहीये. त्यानंतर बघा की आपण पुढे जाऊया. आपण रत्नागिरी जिल्ह्यात जो की सगळ्यांचा दम काढतो, या खाड्या 7 खाड्या आहेत तिथं मित्रांनो. त्या पण आता तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात. शॉर्ट फॉर्म तुम्ही तयार केलात तर खूप चांगलं लक्षात राहतं. पुढचा सॉरी, रत्नागिरी जिल्हा पुन्हा सांगतो, हा कोकण विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा, सारखं सारखं ऐकलं की पाठच होतं, क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा, ज्याचं क्षेत्रफळ आहे 8208 चौरस किलोमीटर. रत्नागिरी जिल्ह्याचा, जो दक्षिणेकडून 2ऱ्या क्रमांकाचा आहे, सिंधुदुर्गच्या वरती. आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या 7 खाड्या आपल्याला बघायच्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात त्याचा पण क्रम तुम्हाला मी सांगतो. एक साधा शब्द पाठ करा बघा. के दा ज भा पू जै वी. केधा जबा पुजैवी. किंवा पुन्हा लिहून दाखवतो इकडे थोडकं. ह्या 7 खाड्यांची नावं आहेत. काय काय आपण बघूयात. केळशी, दाभोळ, जयगड. हे पाठ पण पाहिजे तुम्हाला, शॉर्टकट्स मध्ये सांगा. पहिल्यांदा मी तुम्हाला एक शब्द सांगितला, के दा ज भा पू जय बी. हेच पाठ करा तुम्ही. त्याला काही गाणे बिणी काय करू नका. हे बघा मी तुम्हाला सांगितलं तसं, के दा ज भा पू जय वी. केळशी, दाभोळ, जयगड, भाटे, पूर्णगड, जैतापूर जे की सध्या खूप चर्चेत आहे, आणि विजयगड. मग अशी बाणकोट खाडी तुम्हाला सांगितली, एक तुम्ही लक्षात ठेवा. रायगड आणि रत्नागिरी त्याची बॉर्डर करते. कुठली खाडी? बाणकोटची खाडी. हे लक्षात घ्या. रायगड आणि रत्नागिरी. आता आपण आलोय रत्नागिरी जिल्ह्यात आणि त्यातल्या ह्या 7 खाड्या, 1 2 3 4 5 6 7. आता या कुठल्या नदीवर कुठली खाडी आहे त्याला वेगळी टेक्निक आपण बघूया. बघा आता तुम्हाला हा एक नाव सांगतो तुम्हाला, भा व शा का मू का शू. शब्द काय वाचाल? भावशा कामू काशू. इथं जसं म्हटलं, के धा ज भा पूजैवी, के धा ज भा पूजैवी. नद्या कशा म्हणाल? भावशा कामू काशू, भावशा कामू काशू. आता बघा नद्यांची नावं मी लिहित जातो, जसं अगदी इफेक्ट दिल्यासारखं तुम्हाला मी लिहित जाईल. केळशी भारजा नदीवर आहे, भारजा. दाभोळ वशिष्ठी, जयगड शास्त्री. काही ठिकाणी बाव पण देतात, शास्त्री बाव असं. फक्त शास्त्रीच लक्षात ठेवा. अगदी पूर्ण अभ्यास करून तुमच्या समोर आलोय मित्रांनो, त्यामुळे शंका अजिबात घेऊ नका. माझं चुकलं तर मी चुकलंच म्हणून सांगणार तुम्हाला. तर जयगड शास्त्री, भाटे, काजळी. आता इथं पण गोंधळ होऊ शकतो आपला नेहमी. बघा काजळी, ते पण आपण लक्षात ठेवू. कसं लक्षात ठेवायचं? पूर्णगड मुचकुंदी, जैतापूर काजवी. एका अक्षराचा फरक आहे, ल आणि व. काजळी काजवी. विजयदुर्ग
शुक, विजयगड लिहिलं मी चुकून, सॉरी, विजयदुर्ग लक्षात ठेवा. ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील 7 खाड्या मी तुम्हाला सांगतोय. केळशी, दाभोळ, जयगड, भाटे, पूर्णगड, जैतापूर, विजयदुर्ग. आणि कुठल्या नदीवर आहे? केळशी जी आहे ती भारजा नदीवर, दाभोळ आहे वशिष्ठी नदीवर, जयगड शास्त्री नदीवर, भाटे काजळी नदीवर, पूर्णगड मुचकुंदी, जैतापूर काजवी आणि विजयदुर्ग शुक. हे नेहमी लक्षात ठेवा. पहिल्यांदा वरती काजळी, डोळ्यात आपण जसं डोळा वरच्या बाजूला आहे तर काजळी वरच्या बाजूला, असं आपण काहीतरी तो खून लक्षात ठेवा. भाटे काजळी आणि मधले टप्पे गाठायचे, कारण हा 7 खाड्यांचा क्रम थोडासा पाठ व्हायला अवघड वाटतो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की असे शब्द बनवा. भावशा, कामू, काशू. त्यातलं पहिलं का काय राहील? काजळ, काजळी. आणि दुसरं का? काजवी, काजळी, काजवी. काजळी नेहमी वरती ठेवा, काजवी खाली ठेवा. उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना डोळ्याकडच्या बाजूला काजळी, आणि ते कुठं आहे? भाटे. हे पण तुम्ही पाठ करू शकता. काजळीला भाटे आणि काजवीला जैतापूर. आणि शेवटचे लक्षात ठेवायचे तिथले विजयदुर्ग शुक, जे की रत्नागिरी आणखी सिंधुदुर्ग जिल्ह्यांची बॉर्डर निश्चित करते. विजयदुर्ग खाडी कुठे आहे? रत्नागिरी. हे पण विचारलं जातं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरती असलेली खाडी कोणती? विजयदुर्ग. आणि याची नदी कुठली आहे? शुक नदी. हे लक्षात घ्या. भाटे नारळ संशोधन केंद्र आहे. याच्यातलं बरीचशी माहिती आणखी वेगळी सांगू शकतो. तर हे झालं रत्नागिरी बद्दल. त्यानंतर शेवटचा जिल्हा जो राहिला, एकदम सोपी तुम्हाला माहिती आहे तिथं, की ती बघा, सिंधुदुर्ग जिल्हा. इथं आपल्याला फक्त 5च खाड्या करायच्या आहेत सिंधुदुर्ग मध्ये, आणि त्याच्यात काही अवघड नाही. जे नाव खाडीचं आहे तेच नदीचं आहे, एक अपवाद वगळता. आता त्याच्यात बघा, पहिली येणार देवगड, त्याची नदी सुद्धा देवगड, म्हणून मी एकत्रच लिहितो. देवगड खाडी देवगड नदीवर. त्यानंतर आहे बघा आचरा खाडी आचरा नदीवर. आता एवढंच लक्षात ठेवा वेगळं, कालावली जी ही खाडी जी आहे त्याला गड नदी आहे. गड. कर्ली आहे ती कर्ली नदीवर. आणि शेवटची तेरेखोल, जिथं आपला महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा विस्तार दक्षिणेकडचा संपतो, ती तेरेखोल खाडी तेरेखोल नदी. म्हणजे असा प्रश्न विचारला जातो की कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार सांगा. उत्तरेकडे दमनगंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल नदीपर्यंत हा कोकण किनारपट्टीचा 720 किलोमीटर लांबीचा विस्तार मित्रांनो आपण बघितला, 450 मैलांचा. आणि हे शेवटच्या जिल्ह्यातल्या ह्या आपण खाड्या बघितल्या, देवगड, आचरा, कालावली, कर्ली आणि तेरेखोल. देवगड, आचरा, कालावली, कर्ली, तेरेखोल. नद्या पण एक समान नावाच्या, फक्त एक नदी वेगळी, कालावलीची गड नदी कणकवली जवळ आहे. देवगड नदी. आचरा बंदर, आचरा इथं बंदर पण आहे आचऱ्याला. मासे पण चांगले मिळतात कधी फिरायला गेला तर. निवती, भोगवे बीच वगैरे आहेत त्या बाजूला, मी सांगेन पुन्हा. आचरा नदीवर, कालावली गड नदीवर, कर्ली नदी आणि तेरेखोल नदीवर. तर ह्या होत्या खाड्यांचा क्रम. अशा मी एकूण तुम्हाला बघा 22 खाड्या सांगितल्या मित्रांनो, जे मला वाटतं तुम्हाला खूप सुंदर लेक्चर झालेलं आहे. कारण मला बरं वाटलं ते तुम्हाला सांगताना. अजून माहिती भरपूर देऊ शकतो आपण, पण वेळेचं पण भान ठेवलं पाहिजे. तुम्हाला कंटाळवाणं पण होऊ नये. पण मी 10 मिनिटं बोलायचं असं ठरवून येतो, पण ते बोलतो अर्धा तास किंवा 30-40 मिनिटं नक्कीच झाले असतील. आणि तुम्हाला भरपूर प्रश्न मिळाले असतील मित्रांनो. अगदी तुम्हाला जर प्रेझेंटेशन बघायचं असेल याबद्दल तर इथं सुद्धा तुम्ही बघू शकता. मी जसं तुम्हाला सांगितलं की हा पालघर जिल्हा बघा. पालघर जिल्ह्यात ही डहाणू, इथं नदी नाही, म्हणजे इथं नदी नाही दाखवलेली, तिथं नदी नाही. इथं आहे वैतरणा जे आहे, सॉरी दातेवारा जे आहे ते वैतरणा, वसई, उल्हास. ठाणे इथं दाखवलेलं नाही. मनोरी, दहिसर, मालाड, माहीम. मालाड आहे ओशीवरला आहे. माहीम आहे जी मी तुम्हाला म्हटलं की मिठी नदीवर आहे. धरमतर अंबा नदीवर. रोहा, कुंडलिका. राजपुरीला नदी नाही. बाणकोट, सावित्री. कधी झाली दुर्घटना सावित्री नदीची? 2 ऑगस्ट 2016. हे पाठच करा मित्रांनो. केळशी, भारजा. जसं की आपण हल्ली बघतो की अलीकडच्या काळातल्या ज्या काही दुर्घटना, लँडस्लाइड्स वगैरे झाल्या, त्याच्या तारखा सुद्धा पाठ करा तुम्ही. दाभोळ, वशिष्ठी, जयगड शास्त्री, भाटे काजळी, पूर्णगड मुचकुंदी, जैतापूर काजवी, विजयदुर्ग शुक. इथं येतो आपला बॉर्डर रत्नागिरी आणखी सिंधुदुर्ग. त्यानंतर देवगड नदीवर, आचरा नदीवर,
कालावली गड नदीवर, हे जी आहे नदी, कर्ली कर्ली नदीवर, तेरेखोल तेरेखोल. किंवा इकडे सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. जे तुम्हाला मी आता सांगितलं ते सगळं अगदी काही सेकंदांसाठी तुम्हाला होल्ड करतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, हे चांगलं वाचू शकता. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की मनोरी मुंबई उपनगर, मालाड मुंबई उपनगर, माहीम मुंबई शहर आणि ही मिठी नदी जी की सर्वात प्रदूषित आहे. त्यानंतर ही धरमतर आंबा, रोहा कुंडलिका, राजपुरी नदी नाही, बानकोट सावित्री, रायगड जिल्ह्यापर्यंत, ही रायगड आणि रत्नागिरीची बॉर्डर, केळशी भारजा, हे तुम्ही असं पाठ करू शकता. हे सगळं वाचा, सातत्यानं वाचा, भरपूर पाठांतर करा. याबद्दल मी अजून भरपूर तुम्हाला बोलू शकतो मित्रांनो, परंतु आता मला वाटतं इतकं तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये भरपूर झालं, आपण बघितलं. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला, कुठलीही परीक्षा अवघड नाही. आज खूप सुंदर लेक्चर मित्रांनो तसं आपल्याला झालेलं होतं की लवकरच बघा की याच्या पुढे आपला घाटांचा वगैरे सेक्शन सुरू होतो, ते तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये नक्की सांगेन. आता तुम्हाला लवकरच माझी एक घोषणा करतोय की जर लेक्चर तुम्हाला आजचं आवडलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा की अजून तुम्हाला काही वेगळं लेक्चर पाहिजे असेल माझ्याकडून, तर तेही सांगा. माझी टेक्निकल टीम ते माझ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. आता हे वर्ष 2024 सुरू झालंय. एप्रिल महिन्यात आपली राज्यसेवा परीक्षा होते आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की कंबाईंडची ऍड येते मित्रांनो, कंबाईंड बी&सी ची, आणि त्यामध्ये भरपूर पदं येणार आहेत. हे निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे आपल्याला सरकारकडून सुद्धा भरपूर अपेक्षा आहेत. येणाऱ्या सरकारकडून किंवा आत्ताच्या सरकारकडून जे काही चांगलं चाललेलं आहे, तर याच्यात भरपूर चांगल्या ऍड्स येतील आणि कंबाईंडच्या भरपूर जागा येणार. PSI असेल, STI असेल किंवा सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याच्या भरपूर जागा येणार, क्लेरिकलच्या भरपूर जागा येणार. तर या सर्वाच्या अनुषंगानं मी लवकरच आपल्याला घोषणा करतोय पुढच्या 4-8 दिवसात की एक चांगली टीम माझ्यासोबत आहे, जी की प्रत्येकानं UPSC मेन्स दिलेले आहेत, कुणी MPSC मेन्स दिले आहेत, सध्या अभ्यास करतायत. आणि अशा चांगल्या लोकांकडून आम्ही एक लवकरच बॅच MPSC बाय एकनाथ पाटील तात्या या बॅनर खाली एक चांगला स्पर्धा विश्व प्रबोधिनी या बॅनर खाली एक चांगलं मार्गदर्शन वर्ग आपल्या सर्वांसाठी घेऊन येतोय. तुम्ही आजचं लेक्चर ऐकलं असाल, माझं त्याच्यात सहभाग असणार आहे आणि माझ्यापेक्षाही माझ्या हुशार मित्र जे कोणी आहेत सध्याचे यंग तुमच्या पिढीतले, तर ते सुद्धा काही मित्र आहेत आणि त्यांच्याकडून दर्जा घसरणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतो. तुम्ही लक्षात ठेवा, कारण आजकाल महाराष्ट्रात भरपूर क्लासेसचं पीक आलेलं आहे, त्यामुळे आम्ही कधी हा विचार केला नव्हता. फी बद्दल वगैरे तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्याकडून पैशांची लूट केली जाणार नाही मित्रांनो. ज्ञान तुम्हाला वाटलं जाईल आणि अगदी अल्प मोबदल्यात तुम्हाला खूप कारण टेक्निकल खर्च भरपूर येतो. तुम्ही बघता काही चांगले मित्र जर लेक्चर्स घेणार असतील तर त्यांना सुद्धा पेमेंट्स, मानधन ह्या गोष्टी असतात आणि अशा चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला मी नक्की पुढच्या काळात खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतो. आणि लवकरच आम्ही स्पर्धा विश्व प्रबोधिनी या नावानं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला खूप चांगली लेक्चर सिरीज कंबाईंड बी&सी साठी घेऊन येईन. आणखी राज्यसेवा पुढच्या काळात 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा सुरू होते बघा, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही निश्चिंत राहा. तात्या आणि त्यांची टीम तुमच्या सोबत राहणार आहे. मी खूप अभ्यास स्वतः करतोय सध्या, सगळं पेपर वाचन असतं, कारण माझा ठोकळा तुम्ही सगळे वाचता बघा की ठोकळा आता 31 आवृत्ती सध्या चालू आहे. इतकं पुस्तक ज्यावेळी चालतं त्यावेळी नक्कीच तुमचं प्रेम असतं, तुमचा विश्वास असतो, म्हणूनच हे चाललेलं असतं. तर असेच खूप चांगली दर्जेदार मेन्ससाठी, प्रीसाठी आणखी चांगली टायटल्स आणेन माझ्या टीम सोबत. मी तर चांगले प्रश्नसंच आणेन. मी काही ऑनलाईन ऍपवरती टेस्ट सुद्धा सुरू केलोय. MPSC बाय एकनाथ पाटील तात्या पुस्तकावर तुम्ही QR कोड जर स्कॅन केला तर त्यामध्ये खूप चांगल्या टेस्ट, अगदी 10,000 रुपयात टेस्ट दिले, ते सुद्धा सोडवायचा प्रयत्न करा. तर लवकरच मी तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. तोपर्यंत नमस्कार मित्र.